नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी मराठवाडा क्रिकेट अकॅडमी आणि मुंबई क्रिकेट क्लिनिक यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे। मराठवाडा क्रिकेट असोसिएशन संलग्नित मराठवाडा क्रिकेट अकॅडमीच्या वतीने दिनांक 25 जून ते 16 जुलै 2026 या कालावधीत विशेष क्रिकेट कोचिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात मुंबई क्रिकेट क्लिनिकचे मुख्य परीक्षक तथा इंग्लंड क्रिकेट लेवल 2 कोच मयुरेश येळवे यांनी मार्गदर्शन केले। नक्कीच ही खूप दिवसापासून संकल्पना मराठवाडा क्रिकेट असोसिएशनची होती। सुरुवातीला नांदेडमध्ये फक्त सिलेक्शन मॅचेस अंडर 14, अंडर 16, अंडर 19 ला सिलेक्शन मॅचेसला टर्फ विकेट मिळायचं, परंतु मराठवाडा क्रिकेट असोसिएशननं मागच्या 2 वर्षापासून सातत्याने मॅचेस झाले पाहिजेत या दृष्टिकोनातून अंडर 14, अंडर 16 आणि अंडर 19च्या मॅचेस ह्या सुरू ठेवलेल्या होत्या। आणि तो सुद्धा उपक्रम जो आहे, मुंबई आणि पुणेचे जे काही खेळाडू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय पातळीवर सक्सेस असल्यामुळे तो त्यांचा रेशो आम्ही पाहिला आणि त्या अनुषंगाने एक अभ्यास त्याच्यावरती केलं, संशोधन केलं की सातत्याने मॅचेस घेणं गरजेचं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही मॅचेस या ठिकाणी सक्सेसफुल केल्या आणि त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की इंडियाची जी काही वन डे क्रिकेट टीम आहे, T20 क्रिकेट टीम आहे आणि टेस्ट क्रिकेट टीम आहे, याच्यामध्ये रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, यशस्वी जयस्वाल असे जे काही सूर्यकुमार यादव मोठे खेळाडू आहेत, तर त्यांचा सगळ्यात जास्त जो खेळाडू आहे हा मुंबईचा प्रशिक्षित खेळाडू आहे। हे सगळे खेळाडू मुंबईचेच आहेत। जवळपास प्रत्येक टीममध्ये जर आपण पाहिलं अर्धा डझन जे काय आहे ते जवळपास 5 ते 6 खेळाडू हे मुंबईचेच आहेत। याच्यावरती आम्ही संशोधन केलं आणि संशोधनामध्ये आमच्या लक्षात असं आलं की मुंबईचं प्रशिक्षण मराठवाड्यातील खेळाडूंना मिळणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने आम्ही पहिल्यांदा 8 दिवसाचा कॅम्प मुंबई क्रिकेट क्लिनिकचे जे हेड कोच आहेत, जे इंग्लंड क्रिकेट लेवल 2 आहेत, ICC क्रिकेट लेवल 1 आहेत, ऑस्ट्रेलिया क्रिकेट लेवल 1 आहेत, मयुरेश येळवे सर, त्यांना आम्ही पहिल्यांदा नांदेडमध्ये 8 दिवसासाठी बोलवलो आणि तो कॅम्प या ठिकाणी सक्सेस झाला। आता सर 20 दिवसासाठी आपल्याकडे आलेले होते। 20 दिवसामध्ये सरांनी बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या सगळ्या गोष्टीवरती काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आमचा निर्णय असा झालेला आहे की या मुंबई क्रिकेट क्लिनिकशी आम्ही सामंजस्य करार केलेला आहे आणि या सामंजस्य कराराच्या माध्यमातून मुंबईला जी काही जवळपास आपण काही अकॅडमीच्या फीस जर आपण पाहिल्या तर 1 वर्षाची फीस जवळपास 10 ते 15 लाख रुपये इतकी आहे रेसिडेन्शियल, तर ती सर्वसामान्य नांदेडकरांना, मराठवाड्यातील खेळाडूंना परवडणारी नाही। तर त्याच्यापेक्षा कमी फीसमध्ये किंवा 50% फीसमध्ये या ठिकाणी नांदेडच्या आणि मराठवाड्याच्या खेळाडूंना मुंबई क्रिकेटचं प्रशिक्षण मिळेल का या दृष्टिकोनातून मी सरांशी चर्चा केली आणि त्यांनी मुंबई क्रिकेट क्लिनिकच्या वतीने होकार दिला आणि मग खऱ्या अर्थाने मुंबई क्रिकेट क्लिनिक आणि मराठवाडा क्रिकेट अकॅडमी या दोघांचा या ठिकाणी आज सामंजस्य करार झालेले आहे। या कराराच्या माध्यमातून नांदेडसह मराठवाड्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंना जे आहे मुंबई वगळता यासाठी की मुंबईला सर्व काही पंढरी आहे, तिथं मोठं प्रशिक्षण आहे आणि मुंबई वगळता पुण्यामध्ये सुद्धा लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 चे कोचेस अवेलेबल नाहीत। पुण्यामध्ये सुद्धा मी मागे 1 महिना रिसर्चसाठी गेलेलो होतो, त्या ठिकाणी सुद्धा ती सुविधा उपलब्ध नाही आणि म्हणून त्या अनुषंगाने नांदेडकरांना आणि मराठवाड्यातील खेळाडूंना एक मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। नक्कीच नांदेडच्या खेळाडूंना आणि मराठवाड्यातील खेळाडूंना IPL मध्ये संधी मिळाल्या पाहिजेत यासाठी आपण धडपड करतो, परंतु संधी मिळण्यासाठी जे कॅलिबर, आता सरांशी जे काही चर्चेमध्ये झालेली आहेत, मी सरांना विचारलेले आहे की जर खेळाडूमध्ये गुणवत्ता असेल तर कुठलंही राजकारण न करता IPL मध्ये संधी मिळू शकते का, तर त्यांचं उत्तर असं राहील की सर नक्कीच, बिलकुल, जर खेळाडूमध्ये कॅलिबर असेल तर IPL मध्ये संधी मिळू शकते, भारताच्या टीममध्ये संधी मिळू शकते, पण तशा प्रकारचं गट्स खेळाडूमध्ये निर्माण करण्यासाठी तसं प्रशिक्षण, तशा प्रकारचं स्ट्रेंथ, तशा प्रकारचं मेहनत घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आमची सगळी तयारी या ठिकाणी झालेली आहे। फर्स्ट ऑफ ऑल मी सदाशिव सरांना थँक्यू बोलू इच्छितो, कारण की जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो इकडे, फक्त 8 दिवसाचा कॅम्प होता, त्यांनी माझ्यावरती ट्रस्ट केला की त्यांना आवडली माझी कोचिंग आणि त्यांनी मला 20 दिवसाचा परत अजून एक असाइनमेंट दिलं आणि त्याच्यासोबत मला जेवढं काही कोचिंगबद्दल काही नॉलेज असेल, काही थोडा बेसिक्स काय असेल, बेसिक सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण की जर तुमचं फाउंडेशन जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही पुढचे लेवलचे क्रिकेट खेळू शकता। आणि राहिली गोष्ट ओव्हरऑल जे काय सर्टिफिकेशन असल्याबद्दल, सर्टिफिकेशन ती सेकंडरी पार्ट आहे, पण सगळ्यात पहिला मी माझे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना थँक्यू बोलू इच्छितो। माझे पॅरेंट्स म्हणा, माझी वाईफ म्हणा, माझी छोटी मुलगी म्हणा, स्पेशली मी माझ्या वाईफला थँक्यू बोलू इच्छितो, कारण की तिने मला सपोर्ट केल्याबद्दल, तिने माझ्यासोबत उभी राहिल्याबद्दल, त्यामुळे मी इकडे आहे आणि अजूनही मी स्टडी करत आहे, पुढे अजूनही स्टडी करू इच्छितो आणि करत राहू आणि आपले नांदेडचे जे काही मुलं असतील त्यांना जेवढं काय मी जे कोचिंगचे जे काय स्टडी केलेली आहे
जेवढं काही मी देऊ शकतो 100% ते मी देतो आहे आणि देत राहणार. प्रशिक्षक म्हणून मी मार्गदर्शक जेवढं काही जसं की जे काय बेसिक, जसं मी तुम्हाला म्हणालो बेसिक जेवढं काय बॅटिंगमध्ये काय महत्त्वाचं असतं, बॉलिंगमध्ये काय महत्त्वाचं असतं, फिल्डिंगमध्ये काय महत्त्वाचं असतं, ते मी जेवढं काय त्यांना दिलेलं आहे ते 20 दिवसामध्ये मी त्यांना दिलेलं आहे. आणि मला जेवढं काही नॉलेज असल्यामुळे आणि जेवढं काही मी स्टडी केल्याबद्दल या 20 दिवसामध्ये, आणि आपले जे मुलं जे करतात आहे ते पूर्ण फुल डेडिकेशननी करतात आहे, असं की गिवअप नाही करत आहे. ते पूर्ण आपली मेहनत देत आहे आणि जेवढं काय होते त्यांनी पूर्ण ते देत आहे. सरांनी आम्हाला खूप हेल्प केली. सर नांदेडला येऊन नांदेडचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना खूप बेसिक्स ते खूप चांगले शिकवत आहे. त्यांनी त्यांचे जेवढं त्यांच्याकडे नॉलेज आहे ते सगळं त्यांनी आम्हाला देत आहे. त्याच्यासाठी मी सरांना थँक्यू म्हणते. माझं एम इंडियाच्या टीममध्ये खेळायचं. मला 2 वर्ष झाले. का क्रिकेटच असं का निवडली? कारण की सर हा गेम मला खूप आवडतो, माझी हॉबी है. मेरे को सर ने वो बताया जो उनको पता है. जैसे मेरी जो बॉलिंग थी वो मेरे को एकदम मतलब फास्ट भी नहीं आती थी, अच्छी भी नहीं आती थी. सर ने वो सिखाया. और बैटिंग में मैं बस ऊपर शॉट्स मारता था, इससे मेरी विकेट जाती थी. और सर ने उसको सुधारने की ट्रिक बताई.